मित्रांनो, तुम्हालाही खाल्लेलं अन्न नीट पचत नाही का? जेवल्यानंतर पोट जड झाल्यासारखं वाटतं का? लवकर भूक लागत नाही का? आणि अनेक वेळा जेवणाची वेळ झाली तरीही जेवण करण्याची अजिबात इच्छा होत नाही का? जर अशा प्रकारच्या समस्या तुम्हालाही सतावत असतील, तर आज आपण एक अत्यंत सोपा, नैसर्गिक आणि प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय म्हणजे शेवग्याच्या शेंगा आणि त्यापासून तयार केलं जाणारं पाणी म्हणजेच सूप. मित्रांनो, शेवग्याच्या शेंगा या आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानल्या जातात. या शेंगा आपल्याला बाजारात अगदी सहज आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. अनेकांना त्यांच्या फायद्यांबद्दल पूर्ण माहिती नसते, त्यामुळे त्या रोजच्या आहारात समाविष्ट केल्या जात नाहीत. पण जर तुम्हाला पचन संबंधी समस्या जसे की अपचन, ऍसिडिटी, भूक न लागणे, पोटफुगी किंवा जडपणा यापासून मुक्त व्हायचं असेल, तर शेवग्याच्या शेंगा हा तुमच्यासाठी खरोखरच रामबाण उपाय ठरू शकतो. शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे, फायबर आणि पचन सुधारण्यासाठी आवश्यक घटक असतात. हे घटक आपल्या पचन संस्थेला मजबूत करतात, अन्न पचण्याची प्रक्रिया वेगवान करतात आणि शरीराला आवश्यक ऊर्जा देतात. त्यामुळे शरीर हलकं वाटतं आणि भूकही नैसर्गिकरित्या वाढते. मित्रांनो, शेवग्याच्या शेंगांना उकळून त्यापासून तयार होणारं पाणी म्हणजेच सूप हे विशेषतः पचनासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र हे सूप कसं बनवायचं, किती प्रमाणात घ्यायचं आणि कोणत्या वेळेला सेवन करायचं, यालाही खूप महत्व आहे. योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेत जर तुम्ही याचं सेवन केलं, तर तुमच्या पचनाच्या समस्या हळूहळू कमी होऊ लागतील. ऍसिडिटीचा त्रास कमी होईल, खाल्लेलं अन्न पटकन पचेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला वेळेवर भूक लागायला सुरुवात होईल. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपण बाहेरचं अन्न, तळलेले पदार्थ आणि अनियमित वेळा यामुळे आपल्या पचन संस्थेचं नुकसान करत असतो. त्यामुळे अशा नैसर्गिक उपायांकडे वळणं खूप गरजेचं आहे. शेवग्याच्या शेंगांचं हे सूप तुम्हाला केवळ पचनासाठीच नाही, तर एकूणच आरोग्य सुधारण्यासाठीही मदत करणार आहे. तर चला मित्रांनो, शेवग्याच्या शेंगांचा हा अद्भुत आणि प्रभावी उपाय आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर एक लाईक जरूर करा. चला तर मग सुरुवात करूया. शेवग्याच्या शेंगाचं सूप हे हाडे मजबूत करणं, मधुमेह नियंत्रण, पचन सुधारणं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं आणि थकवा दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्वे भरपूर असतात, ज्यामुळे सांधेदुखी व केस गळतीवरही हे सूप गुणकारी ठरते. हाडे मजबूत करणं, शेवग्याच्या सूपमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी उत्तम मानलं जातं. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याने हिवाळ्यात सर्दी, कफ, घशातील खवखव आणि थकवा दूर करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. पचनक्रिया सुधारणे, शेवग्याचं सूप पचनासाठी हलकं असतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत करतं. मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रण, हे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास आणि उच्च रक्तदाब म्हणजेच हाय बीपी कमी करण्यास मदत करते. त्वचा आणि केस आरोग्य, यातील पोषक घटक त्वचा उजळ करण्यास आणि केसांचं गळणं कमी करण्यास मदत करतात. आता आपण जाणून घेऊया सूप बनवण्याची सोपी पद्धत. शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून त्यांचे छोटे तुकडे करा. कुकरमध्ये शेंगा, लसूण, थोडे जिरे आणि पाणी घालून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्या. थंड झाल्यावर शेंगांमधील गर, ज्यालाच आपण पल्प असेही म्हणतो, तो वेगळा करा आणि पाणी गाळून घ्या. एका कढईत थोडं तूप गरम करून जिरे, कांदा आणि टोमॅटो परता. त्यात शेंगांचा गर व पाणी घालून चवीपुरते मीठ व काळी मिरपूड टाकून 5 ते 7 मिनिटं उकळा. शेवग्याच्या शेंगा अत्यंत पौष्टिक असतात. त्यामध्ये प्रथिने असतात, तसेच अनेक जीवनसत्वे असतात. फॉस्फरस असते. मोरिंगा सूप, मोस्ट हेल्दी अँड टेस्टी सूप एव्हर. भरपूर फायबर असते. तसेच शेंगा खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. दातांच्या आरोग्यासाठी शेवगा फार चांगला. शेवग्याने पचनक्रियाही सुधारते. मधुमेह, हृदयविकार आदी सर्वच आजारांवर शेवगा हे जालिम औषध आहे. सध्या वजन कमी करण्यासाठी सगळेच मिरोंगो पावडर विकत घेत आहेत.
हा मिरोंगा प्रकार दुसरा तिसरा काही नसून शेवग्याच्या शेंगांची पावडरच आहे. आपल्या भारतीय आहारात अनेक वर्षांपासून या शेवग्याला महत्व आहे. घरीच या शेंगांचे विविध पदार्थ तयार करून खाणे हे विकतच्या मोरिंगा पावडरपेक्षा जास्त फायदेशीर ठरेल. शेवग्याची आमटी आपण घरी तयार करतोच, चवीला फारच छान असते. तसेच काही घरांमध्ये शेवग्याची भाजी तयार करतात, जी फार पौष्टिक असते. शेवग्याचे अजूनही काही पदार्थ तयार करता येतात. त्यातील एक म्हणजे शेवग्याचं सूप. चवीला कमाल लागतच, पण अत्यंत पौष्टिक आहे. वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरते. शेवग्याच्या शेंगा, दुधी भोपळा, डाळ आणि उष्ण मसाल्यांपासून बनवलेलं अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी, पौष्टिक आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणारं सूप प्रत्येक घोटात निव्वळ आराम, सर्दी, खोकला, पचनक्रिया आणि आतड्यांचं आरोग्य आणि शुद्ध आहारासाठी उत्तम आहे. शेवग्याच्या शेंगा आणि पाने खाल्ल्याने शरीरातील थकवा दूर होतो आणि अशक्तपणा कमी होतो. हे एक अत्यंत औषधी आणि पौष्टिक बहुगुणी झाड आहे. याच्या शेंगा, पाने, फुले आणि मुळे सर्वच मानवी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. यात व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, हाडे मजबूत करतात आणि मधुमेह, सांधेदुखी व उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवतात. कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे हाडे मजबूत होतात व सांधिवाताच्या त्रासात आराम मिळतो. पचन सुधारण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी शेवग्याचा आहारात समावेश करणं फायदेशीर आहे. शेवग्याच्या बियांचा वापर नैसर्गिक पाणी शुद्धीकरणासाठीही केला जातो. पानांच्या रसामुळे किंवा तेलामुळे त्वचा निरोगी राहते आणि त्वचेचं वृद्धत्व म्हणजेच अँटी एजिंग कमी होते.